आपल्या संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री जंगम साहेब, सचिव श्री शाक्यपुत्रजी, खजिनदार श्री पंडित साहेब, ज्यांनी महाराष्ट्रभरात मग ते म्हाडात असोत किंवा मुंबई महानगरपालिकेत असोत किंवा महाराष्ट्र राज्याचे वित्त सचिव किंवा अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून असोत, पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या कारकिर्दीतून, स्वतःच्या कार्यातून, निस्वार्थी भावनेतून आणि प्रामाणिकपणातून ज्यांनी आपला ठसा उमटवला ते श्री सुबोधकुमारजी. आपण निवडून दिलेले नवनिर्वाचित सदस्य जे आज या ठिकाणी उभे आहेत, आजची ही सभा ही संस्थेच्या खर्चातून होत नाही. खाजगी कामाकरता संस्थेने खर्च करायचा नाही. आजची ही सभा आपले आभार मानण्यासाठी आहे. आपण निवडणुकीत यांना निवडून दिलं, त्यामुळे माझी त्यांना नम्र विनंती होती की सगळ्यांचे आधी आभार माना, कारण हे आहेत म्हणून तुम्ही आहात. तुम्ही लोकांनी यांना निवडून दिलं, तर ज्यांनी निवडून दिलं त्यांचे आभार मानणं या सर्व 19 लोकांचं काम आहे. हे तुमचे मालक नाही, तुम्ही मालक, आणि मालक जे ठरवतील ते हे काम करतील. त्यामुळे तुमचे आभार मानायचे. आणि मी त्यांना हे म्हटलं होतं की बाबा, आभार मानायचे तर आपल्याला भूपेश गुप्ता भवनमध्ये देखील करता येईल, पण भूपेश गुप्ता भवन हे संध्याकाळी 6 नंतर त्या ठिकाणी उघडं ठेवता येत नाही. लोकांना दिवसात कर्तव्य असतं, ड्युटीला जायचं असतं, त्या ठिकाणी आपल्याला फार खर्च येत नाही. भूपेश गुप्ता भवन ओळखीच्या लोकांचं आहे, त्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी जे भाडं देखील आपल्याला माफ केलं. तिथली लोकं काही ओळखीची असल्याकारणाने त्यांना सांगितलं हे पोलीसवाले आहेत, हे घराकरता प्रयत्न करत आहेत, त्यामुळे त्यांनी भाडी देखील घेतली नाही, फक्त विजेचा खर्च देऊन आपण करत होतो. आणि निवडणुकीच्या आधी 5 तारखेला जी सभा याच ठिकाणी घेतली आणि त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी आत्मविश्वास दिला की आम्ही या पॅनलला निवडून देऊ, त्यामुळे आभार मानण्याचं काम देखील त्याच ठिकाणी व्हायला पाहिजे, म्हणून आज या ठिकाणी. पण कसं असतं की ज्या वेळेला निवडणुकीची सभा झाली त्यावेळेला या जागेचं भाडं 16,000 रुपये होतं. आता संध्याकाळच्या वेळेला, आता सीझन चालला आहे त्यामुळे हॉल नेमका बुक असतो, त्यामुळे संध्याकाळचा एरवी हॉलच मिळेना. सकाळच्या वेळेला लोकांना येणं कठीण होत होतं. मग शेवटी मिळाला, पण त्याला मला वाटतं 25 का 27 काहीतरी हजार रुपये द्यायला लागले. आणि जे क्रियाशील कार्यकर्ते आहे, अगदी रिटायर झालेले, कमीत कमी पेन्शन घेणारे लोक देखील, त्यांनी आपल्या पैशातून आजच्या या सभेचा खर्च, जे हॉलचं बुकिंग किंवा काय असेल ते केलेलं आहे. संस्थेवर याचा एक काडी इतकाही बोजा येणार नाही. हे सर्व लोकांची त्या पद्धतीची भावना आहे. त्याचबरोबर मी सातत्यानं सांगत राहतो की आपण निवडून आलात म्हणजे ज्यांनी आपल्याला निवडून दिलं त्यांच्यापेक्षा आपण वेगळे झालात, हे ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये येईल त्या दिवशी मी तुमच्याबरोबर राहणार नाही. तुम्ही या सभासदांपैकीच एक आहात. या सभासदांकरता कार्य करण्यासाठी तुम्ही आहात. या सभासदांना घर मिळवून देईपर्यंत तुमचं कर्तव्य पूर्ण होत नाही. केवळ सभासदांना घर मिळवून देणंच नव्हे, तर त्यानंतर देखील ते जे संकुल आपलं आहे त्याची नियमितपणे, नीटपणे त्याची व्यवस्थापना करणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि सभासदांच्या सांगण्यावरून नव्हे, तर सभासदांची मतं अनुकूल कोणत्या बाजूनं असतील याचा विचार करूनच तुम्ही चाललं पाहिजे. किंबहुना
प्रत्येक सभासदाला पदाधिकाऱ्यांनी किमान वर्षातून 3 वेळा पाळीपाळीनं बोलवून त्यांची भेट घेतली पाहिजे की माझ्याकडून तुम्हाला काय काम पाहिजे प्रत्येक सभासदाला विचारलं पाहिजे असं मला वाटतं. अर्थात गावात राहत असणाऱ्या सभासदांना काही मुंबईपर्यंत तेवढ्या करता येता येत नाही. पण 5,000 लोकांचे 500-500चे 10 बॅच किंवा 250-250चे 20 बॅच करून 2-2, 3-3 दिवसाच्या याने 2 महिन्यातून एकदा किंवा 3 महिन्यातून एकदा 200-250 लोक येऊ शकतील. आणि जे पदाधिकाऱ्यांना सगळ्याच पदाधिकाऱ्यांना जे कर्तव्यावर असतील त्यांना कदाचित वेळ मिळणार नाही, कारण ड्युटी करून आपण हे काम करतो आहोत. या कामावर आलं म्हणजे ड्युटी सोडून आपण राहत नाही. ज्यांनी जे ड्युटीवर आहेत ते ड्युटी करूनच आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळून त्यातून थोडा वेळ काढून हे काम करतात. पण जे रिटायर असतील त्यांनी बसून जे सभासद येतील त्यांना भेटलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांचं काय म्हणणं आहे हे समजून घेतलं पाहिजे, त्यांना काय पाहिजे याच्याविषयी माहिती दिली पाहिजे आणि त्यांच्याकरता आपण कार्यरत आहोत अशा पद्धतीची भावना. ही त्यागाचं पद दिलेलं आहे. हे कोण मिरवण्याकरता पद दिलेलं नाही, भूषवण्याकरता पद दिलेलं नाही, म्हणजे बंद गळ्याचे सूट घालण्याकरता हे पद दिलेलं नाही. हे पद लोकांचं काम करण्याकरता दिलेलं आहे. हे मी जाणीवपूर्वक सांगतो. ज्या पद्धतीनं मी निवडणुकीच्या आधी आपली सभा झाली होती त्या पद्धतीनं एक गोष्ट सांगू इच्छितो की सर्व जे उमेदवार होते जे आत्ता निवडून आलेले आहेत त्यांनी खाजगीरित्या स्वतःचे राजीनामे देखील लिहून एका ठिकाणी ठेवलेले आहेत की जर त्यांच्यापैकी कोणाच्याही बाबतीत जर कोणती अशी गोष्ट आढळून आली की जी योग्य नाही असं जर सर्व कार्यकर्त्यांचं मत झालं तर कोणत्याही बाबीचं हे करून त्याचा विचार करून श्रेष्ठ लोकांचा सल्ला घेऊन जर असं आढळून आलं की हे निर्णय काही बरोबर झालेले नाही, जाणीवपूर्वक चुकीचे निर्णय घेतले तर त्यांचा राजीनामा त्याच ठिकाणी घेतला जाईल. त्या ठिकाणी दुसऱ्या कोणाला तरी संधी देण्यात येईल. हे मी आधी पण सांगितलं होतं, आत्ताही सांगतो. ही लोकशाही जी बाबासाहेब आंबेडकरांना, जी नेहरूंना, जी त्यावेळच्या महात्मा गांधींना जी अभिप्रेत होती की सामान्यांपर्यंत ही लोकशाही गेली पाहिजे आणि सामान्यांकरता ही राबवली पाहिजे, त्या पद्धतीनंच इथे राबवली जाईल हे मला आपल्याला जाहीरपणे सांगायचं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1919 सभासदांनी असं ठरवलेलं आहे आणि त्यांच्या वतीनं मी सांगू इच्छितो की कोणीही भत्ता घेणार नाही. संस्थेच्या खर्चातून स्वतःचा वैयक्तिक खर्च होणार नाही. संस्थेच्या कामाकरता ज्या ठिकाणी जायचं असेल, जिथे संस्थेकरता खर्च करायचा असेल, इमारतीकरता खर्च करायचा असेल, तो सोडून वैयक्तिक भत्ते, वैयक्तिक कोणताही खर्च हा संस्थेच्या कार्याचा सोडून बाकी कोणताही खर्च संस्थेवर बोजा होणार नाही. आणि केलेल्या प्रत्येक खर्चाची पोचपावती व्हॉट्सॲपमधून किंवा याच्यामधून जो काही हिशेब आहे ताळेबंद तो सर्व सभासदांपर्यंत वेळोवेळी दिला जाईल आणि सभासदांना तो मिळेल आणि त्याच्यात कोणत्याही सभासदांना कोणतंही मत मांडण्याचा अधिकार राहील. त्याच्याकरता वर्षातून एकदा जनरल बॉडी येईल आणि जनरल बॉडीतच तुम्ही काही विषय मांडायचा असं नाही. कधी तुम्हाला त्याच्याविषयी काही वाटत असेल तर ह्या 19 लोकांपैकी ठराविक 4-5 लोकांची त्याच्याकरता समिती नेमली जाईल आणि त्या समितीकडे आपण ते विषय मांडायचे. त्या समितीने आपले विचार आपल्या म्हणण्याचा विचार करून आपल्याला योग्य ती उत्तरं दिली पाहिजे. अशा पद्धतीची ही लोकशाही राहील. पुन्हा मी सांगत होतो त्या पद्धतीनं दर 50 व्यक्तीच्या मागे एक सभासद असला पाहिजे. दर 25 व्यक्तींच्या मागे 2 वेगवेगळे सभासद असले पाहिजेत. त्यामुळे एका व्यक्तीचा त्या 25 लोकांशी डे टू डे संबंध असला पाहिजे आणि हे 25
50 व्यक्तींमागे एक जो व्यक्ती असेल, ही सगळी मंडळी सर्व 5,000 लोकांना एका ठिकाणी येता येत नाही. हे जे प्रतिनिधी मंडळ आहे हे किमान 2 महिन्यातून एकदा 3 महिन्यातून एकदा भेटत राहील आणि ते भेटण्याआधी त्यांच्याशी संपर्कात असलेल्या सर्व सभासदांशी ते बोलणं करून त्यांचं म्हणणं तिथे मांडलं जाईल. म्हणजे कोणत्याही सभासदाचं मत कुठे मांडलं जाणार नाही, असं होणार नाही, हे कृपा करून लक्षात ठेवा. याच्याच करता आपण यांना निवडून दिलं होतं आणि मी स्वतः वैयक्तिक माझ्या म्हणण्याला मान देऊन आपण या सर्व लोकांना निवडून दिलं. याबद्दल सगळ्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार मानतो. आता विषय आपण पुढची वाटचाल कशी करायची. दफ्तर अजून ताब्यात आलेलं नाही, दफ्तर ताब्यात येईल. पहिली गोष्ट जी आपल्याला करायला लागेल ती म्हणजे नेमके सभासद कोण आहेत आणि बोगस कोण आहेत का, चुकीचे खात्यामध्ये नसणाऱ्या लोकांची नावं कुठे घुसवली आहेत का, पैसे न देणाऱ्या लोकांची नावं ठेवली आहेत का, ज्यांनी पैसे काढून घेतले अशा लोकांची नावं ठेवली आहेत का. एका ऐरोळीच्या घरामध्ये 690 काहीतरी लोकांची नावं होती. ते कोण आहेत? एका घरामध्ये ऐरोळीच्या एका कोणती सोसायटी ती? तुलसी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यावर एका खोलीमध्ये 690 कुटुंब राहतात असं ते रेकॉर्डवर आहे. तर ते कोण 690 आहे? त्यांना बोलवून बाबा तुमची नावं अशी का आली, काय आली, हे सगळं. शक्यता अशी आहे की पत्ता न मिळाल्यामुळे रिटायर होऊन कोण गेलेले आहेत म्हणून सगळ्यांची एका ठिकाणी लिहिली, असंही असण्याची शक्यता आहे. किंवा अशी शक्यता आहे की असे कोणाच्या तरी नावाची यादी केली आणि एका पत्त्यात टाकले. का बरं ही अशा पद्धतीची यादी झाली, ह्याचा सगळ्याचा विचार करून ती यादी म्हणजे नेमके आज आपल्याकडे सभासद किती आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. हे सगळ्यात आधी. म्हणजे त्याच्यात महिना जाईल, 2 महिने जातील, पण त्याच्यामध्ये मात्र हे 19 लोक काही करू शकणार नाही जोपर्यंत प्रत्येक माणूस 5,000तले 5,000. माझी सूचना अशी आहे, कमिटी ठरवेल काय आहे ते, प्रत्येकाला महिन्याची तारीख दिली जाईल की या तारखेला 100 लोक, या तारखेला 150 लोक, त्यांनी प्रत्यक्ष हजेरी द्यायची आणि जे हजर होऊ शकत नाहीत ते आपली मुलं किंवा कोणाला पाठवायचं. जे फार लांब असतील, जे येऊ शकत नाही, ते माहिती पाठवायची. म्हणजे ती टॅली करून जेन्युन खरंच सभासद कोण कोण आहेत याची फायनल यादी तरी किमान 2 ते 3 महिन्यात, अगदी 4 महिने लागले तरी ती यादी. कारण एकही चुकीचा माणूस आपल्या यादीमध्ये असता कामा नये असं माझं मत आहे. सगळ्यांना मान्य आहे का हे? सगळे जे मेंबर आहेत, सभासद आहेत, ते सगळे जेन्युन सभासद असले पाहिजेत. याच्यात बोगस कोणी असता कामा नये, पैसे भरलेले असले पाहिजेत, अशी एक यादी. ही पहिली बाब. दुसरी बाब, या यादीमधल्या लोकांशी संपर्क करणारे कोण. म्हणजे 50-50 लोक जे एका माणसाला निवडून देतील ते 100 लोक होतील आणि हे 100 म्हणजे ही कोर कमिटी 100 लोकांची होईल आणि 25 लोकांमागे एक हे म्हणजे 200 लोक होतील. हे 200-250 लोक जी आपल्याकडे राहतील ते दर 2 महिन्यातून एकदा प्रत्येक सभासद त्यांनी त्यांच्या संपर्कात जे 25ची यादी दिलेली आहे त्यांच्याशी संपर्क करून 2 महिन्यातून एकदा येऊन बाबा माझ्याशी संपर्कात असलेल्या व्यक्तींनी ही माहिती दिलेली आहे इथे कळवायचं. त्यामुळे त्या पद्धतीनं केलं जाईल. हा एक भाग झाला. दुसऱ्या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत. जसं आत्ता सांगितलं गेलं की आपल्याला आधी सांगितलं, मी पहिल्यांदा आलो त्यावेळेला मला आपल्या कमिटीने सांगितलं एकच FSI आहे साहेब,
यांना आहे तेवढ्या लोकांना सुद्धा घरं बांधता येणार नाही, ह्यांनी पैसे दिल्याशिवाय आम्ही काहीच करता येत नाही. मी म्हटलं पण नियमामध्ये असं म्हटलेलं नाही, इंटिग्रेटेड टाउनशिपमध्ये 10% वर्कर्स जमिनीच्या किमतीच्या 10% भरले की 70% म्हणजे 1.7 FSI हा कायद्यानं मिळतो. मग ते मान्य करायला लागलं. आत्ता असं कळलं की हे 1.7 तर मिळतंच, त्याच्यावर ॲन्सिलियरी म्हणून त्याच्यावर FSI मिळतो. साधारणपणे 2.5-3 तो FSI जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण ज्या जमिनीवर जे रोपटं लावलेलं आहे जमीन विकत घेण्यामध्ये, त्यातून आपल्याला आज बऱ्यापैकी उत्पन्न घरच नव्हे तर त्यातून चांगलं मिळण्याची शक्यता आहे. आज त्या सर्व गोष्टींशी चर्चा करण्याचा हा वेळ नाही. संस्थेच्या जनरल बॉडीची ज्यावेळेला सभा होईल त्यावेळेला याच्या संदर्भात जितकी काही सादरीकरणं करायची असतील ती सर्व सादरीकरणं केली जातील. आज केवळ आणि केवळ आपले आभार मानणं आणि या लोकांची आपल्याप्रती असणारी जबाबदारी, कारण 5 तारखेला या लोकांनी आपल्याला हात जोडून मतं मागितली. आपण अतिशय प्रेमानं यांना मतं दिली. म्हणजे एका बाजूला ही माणसं होती अशा फाटक्या कपड्यांमध्ये काय, आणि दुसऱ्या बाजूला एकदम सर्व उमेदवार स्वच्छ युनिफॉर्म, कोण कुर्ता पायजामा, कोण अशा पद्धतीनं घातलेली उभी होती. आमच्या लोकांचा पेंडॉल हा जेमतेम इथून तिथून ओढून ताणून आणलेला एक पेंडॉल होता. दुसऱ्या ठिकाणचा पेंडॉल चकाचक होता, म्हणजे हायटेक पेंडॉल होता. त्याच्यात कॉम्प्युटर ठेवलं होतं, चहा पाणी होतं. इथपर्यंत सुबोधकुमार साहेब की रेल्वे स्टेशनपासून 5 मिनिटाच्या अंतरावर वोटिंगचं बूथ होतं, पण बसेस ठेवल्या होत्या विरोधी पार्टीने. आणि एका पार्टीने रिक्षा ठेवल्या, एका पार्टीने बसेस ठेवले. सर्व अंमलदार इतके हुशार आहेत की त्यांच्या बसेसमधून बसून आले आणि आपल्याला मतं दिली. हे सगळं आपण केलं. त्यामुळे आयुष्यभर जरी यांनी तुमची सेवा केली तरी तुमचे ऋण या 19 लोकांचे फिटणार नाहीत कधीच. आणि मी देखील वैयक्तिक आयुष्यभर जरी तुमची सेवा केली तर तुम्ही जे मला सन्मान दिलात आणि माझ्या शब्दाला मान दिला, हे कधीही तुमचे ऋण जे माझ्यावर आहेत ते कधी होणार नाही. आपल्याला घर देणं हे तर कर्तव्य आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त जे काही काम मी आपल्याकरता करू शकेन ते मी करण्याचा प्रयत्न करेन. आपण मला माझ्या शब्दाला मान देऊन या लोकांना निवडून दिलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार मानण्यासाठीच ही आजची सभा आहे. आता विषय थोडक्यातच सांगायचा आहे, कारण बराच वेळ झालेला आहे. काही लोक तर मला वाटतं 6-6:30 पासून या ठिकाणी हजर होते असं मला कळलं. हॉल आपला 8 पासूनचा आहे, पण काही लोक आधीपासूनच हजर होते. तर त्यामुळे खूप जास्त वेळ घेत नाही. थोडक्यात सांगायचं तर या सर्व गोष्टींकरता आपल्या ठिकाणी कशा पद्धतीचे टाउनशिप येऊ शकतं, काय होऊ शकतं, म्हणजे आपली घरं कशी असावीत याविषयी प्रत्येक व्यक्तीचं जे मत आहे ते नोंदवलं जाईल. सगळ्या गोष्टी व्यक्तींची सगळी मतांची अंमलबजावणी करता येणार नाही, पण सर्व लोकांची मतं घेऊन त्यातल्या जास्तीत जास्त लोकांचं जे मत आहे त्या मताप्रमाणे प्लॅन तयार व्हावा. हे स्वयंविकासामध्ये असतं की कोणा करताय हा स्वयंविकास, तुमच्या करताय. मग तुम्हाला घरं कशी पाहिजेत, तुम्हाला 10 मजल्याच्या इमारतीत पाहिजे का 15मध्ये पाहिजे का 9 मजल्याच्या याच्यामध्ये पाहिजे. फार उंच इमारती उंच बांधता येतील,
पण जितक्या उंच इमारती बांधणार तितक्या हायटेक लिफ्ट त्याच्यामध्ये लागणार. हायटेक लिफ्ट लागली म्हणजे त्या लिफ्टचा खर्च अधिक येणार. तो खर्च अधिक आला म्हणजे त्याचा मेंटेनन्स अधिक येणार. तो मेंटेनन्स शेवटी तुम्हालाच भरायला लागणार. त्यामुळे कोणाला कोणत्या पद्धतीच्या घरामध्ये राहायचं आहे, कशा पद्धती, घराच्या अंतर्गत देखील तिथे वायाळला एक घर तुमचं कसं असेल हे बांधून ठेवलं. अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं की साहेब ते घर आम्हाला नको आहे, अशा पद्धतीचं घर नाही. ठीक आहे, ते घर नको असेल, पण तुम्हाला कशा पद्धतीचं घर पाहिजे, किचन कुठे पाहिजे, कसं, तुमचे काय विचार आहेत हे तुम्ही जर सांगितलं तर चांगल्या पद्धतीच्या आर्किटेक्टकडून त्या सर्व गोष्टींचा विचार करून एक योग्यपणे तयार करण्यात येईल एक आराखडा. तसंच मोठ्या ज्या प्रॉपर्टी मॅनेजमेंटच्या कंपनी आहेत, उदाहरणार्थ JLL, CBRE, नाईट फ्रँक, असे 8-10 मोठ्या कंपन्या आहेत. आणखी ज्या कंपन्या आहेत त्याच्यापैकी जे लोक येऊन सादरीकरण देऊ शकतात की या जागेवर काय काय करू शकतो, ते सादरीकरण आपल्या सर्वसाधारण सभेमध्ये ते सादरीकरण केलं जाईल. आणि ते सादरीकरण करून गेल्यानंतर त्यावर साधक बाधक चर्चा करून यांच्या सादरीकरणाच्या विचारातून आपल्याला कोणते विचार मंजूर आहेत या विचारावर आपण पुढे जाऊ शकता, असा एकंदरीत तो विचार आहे. आणि स्वयंविकास म्हणजे आपल्याला लागणारे 5,000 लोकांना सर्वसाधारणपणे 645 प्रत्येकी, म्हणजे बिल्टअप एरियाच्या हिशोबानं 40-1 लाख फुटामध्ये आपलं काम होतं आहे. आणि 1.25 कोटीपेक्षा अधिक स्क्वेअर फीट आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. आणि तेवढे जर मिळाले तर आपली घरं जाऊन वर भरपूर जागा उरेल. ती जागा कशा पद्धतीनं बांधावी, कशा पद्धतीनं वापरावी की त्याच्या वापरातून जो लाभ मिळेल, जो ती घरं बांधेल त्याचा फायदा देखील तो बघणार. जो बांधकाम करणारा जो व्यावसायिक आहे, कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर नव्हे, कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याचा तो नफा बघणार. विक्री करून त्यातून जे उत्पन्न मिळेल त्यातून त्याचा फायदा जाऊन काही पैसे आपल्याला उरतील की काय, की जेणेकरून आपली घरं बांधून वर आपल्याला काही कॉर्पस उरेल की काय, याचा अभ्यास कोण करणार? मी नाही, हे सर्व तज्ज्ञ करतील. आणि ते तज्ज्ञ बरोबर करतायत की नाही हे बघण्यासाठी सुबोधकुमार त्या ठिकाणी बसतील. म्हणजे सर्व तज्ज्ञांकडे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये होते त्यावेळेला 100 कॉन्ट्रॅक्टर जरी आले तरी 1 तासामध्ये यातले ब्लॅकलिस्टेड कोण आणि याच्यात योग्य कोण आणि त्यांचे टेंडर काय, दीड हजार पानांचे टेंडर आहे, ते अभ्यास करून त्यातून योग्य काय आणि अयोग्य काय ठरवण्याचं यांचं काम आहे. त्यामुळे ज्या कोणाचं सादरीकरण होईल, प्रेझेंटेशन होईल, त्या प्रेझेंटेशनमध्ये यांना बोलवणार. केवळ हेच नव्हे तर यांच्याबरोबर आणखी एखादा IAS अधिकारी असेल, आणखी एखादा IPS अधिकारी असेल, ज्यांना जे ह्यांच्यासारखेच इमानदार असतील असे, जे त्या ठिकाणी बसून सादरीकरण पाहतील आणि त्या सादरीकरणाचं पाहून आपल्याला आपला अभिप्राय देतील. आणि त्यांच्या अभिप्रायाच्या बेसिसवर आपण त्या सादरीकरणातून कोणाला निवडावं, काय निवडावं हे ठरवणार. हे बांधकाम व्यावसायिक नाहीत, हे आपल्या जागेवर काय काय होऊ शकतं, असं झालं तर असं होईल, असं झालं तर असं होईल, असे वेगवेगळे लोक सादरीकरण करतील. सगळ्यांची सादरीकरण पाहायची, त्याची चर्चा करून यांचा अभिप्राय घेऊन त्यातून मग कोणाला नेमायचं तो निर्णय सर्वसाधारण सभा घेईल. त्यानंतर आपल्याकडे गंगा फार उलटी जाते. संबंध जगामध्ये कसं होतं की जमीन घेतली की जमिनीवरचा आधी आराखडा तयार होतो. तिथे बिल्डिंग कशी बांधली जाईल, तिथे फ्लॅट कसा बांधला जाईल, किती मजल्याची बिल्डिंग बांधली जाईल, त्याच्यात किती सिमेंट
लागेल, किती स्टील लागेल, किती काय लागेल याची यादी तयार होते, क्वांटिटी तयार होते, त्याचे टेंडर तयार होतात आणि नंतर त्या टेंडरवर लोकांकडून टेंडर भरायला लावतात आणि त्या टेंडरवर निकाल लागतो. इथे प्लॅन अजून तयारच झाला नाही, प्लॅनची मंजुरी झाली नाही, फक्त जमीन एकवटण्याचा जो लेआउट प्लॅन आहे तेवढाच काय मंजूर झालेला आहे. पुढे आपले घरं कशी होतील, बिल्डिंग कशी होतील याचा प्लॅनच तयार झालेला नाही. असं असताना देखील अशा प्लॅनच्या संदर्भात कॉन्ट्रॅक्टर नेमून तुम्ही मोकळे होता केवळ भिंत बांधण्यासाठी, आणि त्यांना किती पैसे दिले, काय दिले हे हिशेब आल्यावर कळेल. आज फक्त लोकांकडून कळतंय की किती पैसे दिले असतील. तर काय त्या पैशाची हे झाली, नीट दिले, त्या पैशाची व्यवस्था काय झाली हे देखील कोणातरी एका तज्ज्ञाकडून त्याचा हिशेब करायला लागेल, त्याचं फॉरेन्सिक ऑडिट करायला लागेल, आणि ते ऑडिटर बरोबर करतोय की नाही ते पुन्हा सुबोधकुमार ठरवतील. तर मग प्रत्येक गोष्टींवर डबल टिबल देखरेख आणि नजर असणार. कोणत्याही बाबतीत कोणतीही चूक होता कामा नये याची काळजी त्यांनी घ्यावी. सुदैवानं सुबोधकुमार साहेब हे नव्या मुंबईत राहतात आणि त्यांच्या घरून आपला वाळ्याचा प्रकल्प काही फार लांब नाही. त्यामुळे त्यांना विनंती करून आपल्या प्रकल्पात त्यांना घेऊन जाण्याची इच्छा आहे. अजून कागदपत्र हातात आली नाही, त्यामुळे प्लॅन त्यांना सर्व कागदपत्र दिल्याशिवाय त्यांना तिथे घेऊन गेलं तर ते 100 प्रश्न विचारणार आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आपण देऊ शकणार नाही. त्यामुळे कागदपत्र आल्यावर आधी कागदपत्र त्यांना दाखवून मग वाळ्याच्या प्रकल्पात त्यांना आपण घेऊन जाऊ आणि त्यांना जितक्यांदा तिथे जाऊन जे काही पाहायचं असेल ते पाहतील आणि त्यांच्या विचारानं प्रत्येक वेळेला. हा माणूस बोलणारा कमी आहे पण आवाका इतका मोठा आहे की आज मुंबई महानगरपालिकेला 25,000 कोटी रुपयाचं उत्पन्न मिळवून देणारा हा व्यक्ती आहे. म्हणजे महानगरपालिकेच्या सारख्या संस्थेमध्ये काय होतं हे सगळ्यांना माहीत आहे, पण त्या संस्थेमध्ये प्रामाणिकपणे काम करणारे फार कमी अधिकारी असतात आणि त्या अधिकाऱ्यांपैकी हे साहेब आहेत. त्यामुळे त्यांचा आपल्याला जास्तीत जास्त आपली मदत व्हावी अशी मी एकसारखं त्यांना विनंती करत होतो. तर ते त्यांची मुलं नेहमी त्यांना म्हणतात, दोघेही मुलगे त्यांचे अमेरिकेत आहेत, अतिशय उत्तम ठिकाणी स्थायिक आहेत, मोठमोठी घरं आहेत आणि त्यांची इच्छा आहे की त्यांनी आणि त्यांच्या मिसेसनी अमेरिकेत जाऊन त्यांच्यासोबतच राहावं. पण यांना भारताची ओढ काही राहत नाही. आणि ज्या वेळेला मी सांगितलं की आमच्या कॉन्स्टेबल आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना घरं इतक्या 12 वर्षापासून, ते म्हणाले की माझ्या करता काही काम असेल अशा कामाकरता माझे काही वेळ मी द्यायला तयार आहे आणि म्हणून ते आज या ठिकाणी आहे. तर आता सर्वसाधारण सभा ज्या वेळेला पूर्ण कागदपत्रांचा अभ्यास होईल त्यानंतर सर्वसाधारण सभाही होईलच, पण ती सर्वसाधारण सभा होण्याच्या आधी प्रत्येकाची हजेरी मात्र ते 5,000 लोक नेमकी कोण आहेत, कुठे आहेत, काय आहेत, खरे आहेत, खोटे आहेत या सगळ्यांचा हिशेब करून नेमके आपण 5,000 आहोत का 3,500 आहोत का 4,000 आहोत. 1,750 लोकांनी पैसे काढलेले आहेत. ते यादीमध्ये आहेत का, ते गेलेले आहेत का, काढलेले आहेत का, काही आपले सभासद देवाघरी गेलेले आहेत, त्यांच्या मुलांचं काय, त्यांच्या मुलांच्या नावावर, त्यांच्या वारसांच्या नावावर, पत्नीच्या नावावर ते घर करणं कशा पद्धतीनं करता येईल, हा सर्व फार मोठा आवाका असणाऱ्या लोकांचं काम आहे. आणि सर्वसामान्यातून निवडून आपण जे दिलेले आहेत ते आपल्याप्रमाणेच आहेत. त्यामुळे यांना वेळोवेळी या संबंधीच्या सूचना, मग सहकार आयुक्ताकडे
कडे सहकार कायद्याच्या संदर्भात काही ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत. मला वाटतं आपण निवडून दिलेल्या लोकांना आणि आपल्या सभासदांपैकी काही लोकांना त्या ट्रेनिंग प्रोग्राममध्येही आपण पाठवू, जेणेकरून सहकार कायदा काय, कशा पद्धतीनं काम करायचं याविषयी थोडीफार माहिती आपल्याला आपल्या सभासदांना मिळेल. वाचन त्यांचं आहे, पण तरी तज्ज्ञांकडून ते समजून घेणं, त्यातून थोडंसं ट्रेनिंग घेतलं तर काही बिघडत नाही आणि त्यातून सगळ्यांचा फायदाही होईल. चांगल्या गोष्टी त्यातल्या घ्यायच्या, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि त्या आपण वेळोवेळी करणार आहोत. आणि मेन म्हणजे आपली भेट ही सातत्यानं होत राहणार, वर्षातून एकदा नाही, पण जेव्हा केव्हा आपल्याला वाटत असेल. पण हे 26,000 वगैरे खर्च करण्याची माझी इच्छा नाही. ज्या ठिकाणी आपल्याला सार्वजनिक संस्था स्वस्तामध्ये हॉल देतात किंवा जवळपास त्या भूपेश गुप्ता भवनसारख्या संस्थेमध्ये 2-4 हजार रुपये विजेचं बिल दिलं की हॉल आपल्याकडे देतात, अशा ठिकाणी कमी खर्चामध्ये आपली भेट होईल. तर 2-3 शिफ्टमध्ये, फर्स्ट शिफ्ट समजा सकाळी 10 ते दुपारी 12, दुसरी शिफ्ट 2 ते 5 आणि तिसरी 5 ते 9 अशा पद्धतीनं लोकांना सतत भेट, म्हणजे सभासदांची सतत संपर्क, सतत भेट आणि सभासदांचा संबंध. म्हणजे तुमच्यामुळे हे आहेत, यांच्यामुळे तुम्ही नाहीत. जमिनीचे मालक तुम्ही आहात, घर तुम्हाला मिळणार आहे. शक्यतोवर जे आपण आत्ता भरण्याचं जे मान्य केलेलं आहे, जे 3 लाख रुपये किंवा काय असतील ते सोडून त्यापेक्षा अधिक भरण्याची पाळी तुमच्यावर येऊ नये. जे 31 लाख रुपये भरण्याची तुमच्यावर सक्ती होत होती, ती या नवीन निवडून आलेल्या कार्यकारिणींना सर्व विचार करून ते ठरवतील. अजून तशी सभा झालेली नाही, कारण कागदपत्रच मिळालेली नाहीत. ते मिळाल्यानंतर ती सभा होईल आणि सभेनंतर त्यांचे जसजसे निर्णय होतील ते सर्व निर्णय आपल्यापर्यंत पोचते केले जातील. त्यामुळे अजिबात काळजी करण्याचं कारण नाही. आपल्या सर्व गोष्टींकरता काळजी घेणारे 19 लोकच नाहीत, तर मी स्वतः आहे आणि सुबोध कुमार देखील आहे. जरूर असेल तर मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, आता 2-2 माननीय उपमुख्यमंत्री आहेत, आणखी सहकार मंत्री आहेत, आणखी किती लोक असतील, सगळ्यांच्या भेटी घेऊ. अजितदादा पवारांची भेट घेऊन त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या, तशा सर्व लोकांच्या भेटी घेऊ. आपल्याला त्यांच्याकडून ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ती त्यांच्याकडे आपण विनंती करू. त्यांच्याकडून खरं तर जमिनीचे मालक आपण आहात आणि ही खाजगी जमीन आपण विकत घेतलेली आहे. आपली संस्था खाजगी आहे, त्यामुळे सरकारी कोणत्याही पद्धतीचे आपल्या जमिनीवर काहीही आक्षेप येणं शक्य नाही. पण सरकारकडून अधिकात अधिक स्वयंविकासाला जे फायदे आहेत ते आपल्याकरता मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज या ठिकाणी आपण इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित झालात आणि सर्व आपण निवडून दिलेल्या लोकांना आशीर्वाद दिलात आणि त्यांचे आभार आपण स्वीकार करण्यासाठी ते आलात, याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि अशाच पद्धतीचा संपर्क आपल्याकडे असावा. मी आपल्या कमिटीला सांगत राहीन, माझ्या घराच्या समोर एक म्युन्सिपाल्टीचं गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्ये आठवड्यातून 1 दिवस मी देतो आणि त्या गार्डनमध्ये 200, 250, 300 लोक बसू शकतात. म्युन्सिपाल्टीचं गार्डन असल्याकारणाने त्याच्याकरता एक पैशाच्या खर्चाची गरज नाही. झाडं असल्यामुळे सावली आहे आणि तिथे शेडसारखे सुंदर बांधलेले आहेत, त्याच्यात आपण बसून चर्चाही करू शकतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा ज्या ज्या लोकांना, कोणा 100 लोकांना असेल, कोणा 150 लोकांना मला भेटायचं असेल, तर त्या पद्धतीची व्यवस्था करून त्या म्युन्सिपल गार्डनमध्ये मी आपल्याला स्वतः भेटेन. आपल्याला माझ्याशी काही चर्चा करायची असेल, कोणाविषयी काही सांगायचं असेल, तर त्याकरता जेव्हा वेळ ठरवलेली असेल तेव्हा मी उपलब्ध राहीन. त्यामुळे या संस्थेची पूर्णपणे पारदर्शकता राहील आणि कोणतीही बाब चुकीची या संस्थेकडून होता कामा नये याची दक्षता आपण घेऊ. धन्यवाद. आप कुछ बोले ना?
मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो, निवडून आले आणि ज्यांनी ते निवडून दिले. प्रभूसाहेब जे म्हणाले ते सगळं काम सुरू होणार आहे जेव्हा तुमची सभासदाची यादी एकदम क्लीन होईल आणि समजेल कोण सभासद आहे कोण नाही आहे आणि कोण किती पैसे भरला आहे, कोण किती पैसे काढले आहे. जोपर्यंत तो काम होत नाही बाकी कोणतीही प्लॅनिंग जमिनीवर करता येणार नाही तोपर्यंत. तर ते काम आपण लवकर करावं. आपली कमिटी निवडून ते करणारच आहे. पण खरं आपल्याला सर्वात सुरुवातीला ताबा कशा मिळेल कागदाच्या ते पाहायला पाहिजे. आणि फक्त ताबा मिळणं पुरेसं नाही आहे. ते ताबा जे मिळाला ते तुम्हाला म्हणतील की या बँकामध्ये इतके पैसे आहे, एकंदर पैसे इतके आहे म्हणजे. पण तेही समजलं पाहिजे की पैसे कसे कसे गोळा झाले, कसे कसे खर्च झाले, कसे त्याच्यामधून निघाले आणि तो पैसा ज्याप्रमाणे व्याज मिळतो बँकामध्ये आजची तारखेमध्ये किती पैसा असायला पाहिजे. ते जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत तुम्हाला पूर्ण हिशोब मिळत नाही. म्हणजे ते बहुतेक जुळणार की नाही ते ऑडिटनंतर समजेल. आणि जर कमी पैसा मिळाला आणि जास्त मिळाला पाहिजे सोसायटीला तर तुम्हाला कोर्टामध्ये जावं लागेल. मला वाटतं यावेळी मी काही जास्त सांगू इच्छित नाही. जेव्हा विषय असेल ते मी 1 तास बोलेल, 2 तास बोलेल. मी 4 तासही भाषण दिलं आहे म्हणजे असं नाही आहे. टेक्स्टाईल कमिशनर असताना जेव्हा 1000 लोक असायचे तेव्हा मी 1 तास बोलणार होतो. पण त्यांची इच्छा होती त्यांना एक्सपोर्टबद्दल मी सांगावा, मशिनरीबद्दल सांगावा. 3 तास त्यांनी पूर्णपणे ऐकलं आणि एकही माणूस बाहेर गेला नाही एक मिनटासाठी. गरज असेल तेव्हा बोलेल, बिना टॉपिकचे मी कधी बोलत नाही. आज काही बोलण्याचा टॉपिक नाही आहे. आज तुम्ही सगळे एकत्रित झालेला आहे साजरा करायला की तुम्ही सगळे जिंकला, सगळे पदे तुम्हाला मिळाले. थँक्यू. एक सांगू इच्छितो की कार्यकारिणीवर 19 निवडून गेलेले नाहीत, कार्यकारिणीवर 5000 सभासद निवडून गेलेले आहेत. प्रत्येक सभासद निवडून आलेला आहे असं तुम्हाला वाटेल की मी निवडून आलेलो आहे, आज ही संस्था माझी आहे आणि मी निवडून आलेलो आहे. हे फक्त तुमचे प्रतिनिधी म्हणून आज या ठिकाणी तुम्ही बसवलेले आहात, पण निवडून तुम्ही आलेला आहात. त्यामुळे तुमचे सर्वांचे आभार मानणं म्हणजे स्वतःचे आभार मानल्याप्रमाणे आहे. आपण कोणत्याही पद्धतीचे मनामध्ये शंका कुशंका ठेवण्याचं कारण नाही. संस्था योग्य लोकांच्या हाती आहे, कारण 5000 लोकांच्या हाती आज संस्था आहे आणि आपल्या हिताचंच काम आपण करणार आहोत. आणि जसं सुबोधकुमार साहेब म्हणाले तसं जितक्या लवकर आपण आपली यादी किंवा हिशेब ठीक करू तितक्या लवकर पुढच्या गोष्टी करता येतील. त्यांची विशेष मदत म्हणजे टेंडर वगैरे काढण्याचा जो विषय असतो तो तज्ज्ञ लोकांचं काम असतं. 1000 पानांची टेंडरं वाचून त्यातले खाचा खळगा काढायच्या हे येऱ्या गबाळ्याचं काम नसतं. याच्याकरता त्यातला दर्दी माणूस लागतो आणि म्हणून त्यांना मी विनंती केलेली आहे आणि त्यांनी ती मान्य केली. आणि आज खरं म्हणजे निवडणुकीच्या आधी 5 तारखेला जी सभा घेतली त्यावेळेला मला त्यांना बोलवायचा विचार होता, पण ते म्हणाले की ही निवडणुकीची सभा आहे, मला कशाला त्या निवडणुकीच्या सभेमध्ये बोलवतात, संस्थेला काय माझ्या मदतीची आवश्यकता असेल तर मी येईन. आता निवडणुका झालेल्या आहेत म्हणून त्यांना जबाबदारी आपण जी देतो आहोत त्याची जाणीव करून देण्यासाठी त्यांना इथे आज बोलवलेलं आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि संपर्क असाच ठेवावा.